हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत पालकपासून भजी बनवायचे. त्यासाठी मी पालकला छान कापून घेतलेली आहे व त्याला एकदा पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यावे व एका पातेल्यामध्ये काढून घ्यावे. त्यानंतर त्यात बेसनचे 2 ते 3 वाटी पीठ घालून घ्यावे. त्यानंतर लाल तिखट घालायचे व त्यासोबत स्वादानुसार मीठ टाकायचे. नंतर ओवा टाकून घ्यायचा थोडासा. त्याचसोबत कोथिंबीर व बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. त्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची. नंतर बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालून त्या सर्व मिश्रणाला छान एकजीव होईपर्यंत हाताने मिक्स करायचे. पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे. त्यानंतर थोडेसे पाणी घालून त्यांना छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे. जेवढं मिश्रण एकजीव होईल तेवढीच आपली भजी छान बनतील व मऊ व कुरकुरीत होतील. त्यानंतर 10 ते 15 मिनिट तसेच त्या मिश्रणाला झाकून ठेवावे. तेल गरम झालेले आहे. त्यानंतर एक एक करून त्यात भजी टाकून घ्यायची. तुम्ही पाहू शकता तेल कसे गरम झालेले आहे आणि मी कशी भजी टाकत आहे. सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा म्हणजे भजी तेलाला खाली चिटकणार नाही. त्यानंतर लो करून त्याला छान असे तळू द्यायचे म्हणजे भजीमधून कुरकुरीत व मऊ अशी तळतात. एक एक करून मी अशी सर्व भजी छानपैकी तळून घेतलेली आहे. तुम्ही पण त्याच पद्धतीने करू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की गॅसचा फ्लेम लो करूनच भजी तळायची म्हणजे छान मऊ व कुरकुरीत होतील. त्यानंतर मिरच्यांना धुवून त्यांना टावेलने कोरडे करून त्या मिरच्यांचा शेंडा कट करून ते तेलात तळवायला टाकलेला आहे. शेंडा कट न करता मिरच्यांना तेलात टाकल्यास ते तेल आपल्या अंगावर उडू शकते. त्यामुळे थोडासा शेंडा कट करून मिरच्यांना तेलात तळवायला टाकायचं. तळवताना फ्लेम हाय ठेवायचा. तयार झालेली आहेत आपली भजी व त्यासोबत तळलेली मिरची. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.